डॉक्टर ऋषिकेश पाटील यांचे आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. घारिवलीचे डॉक्टर म्हणल्यानंतर घारिवली गावाचं नाव लगेचच पुढे येते आणि आता मॅचला सुरुवात होते. ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बाळू पाटील यांचा आवाज. तर आपण बघितलं तर आमच्या ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले ते विनोद वजे असतील, आपण तर महेश भोईर असतील, आपण तर अनिल ठाकूर असतील, गुरुनाथ भोईर असतील आणि अनंत वजे यांचं आम्हाला पूर्णपणे खूप चांगलं मार्गदर्शन आहे. आणि एक मार्गदर्शक म्हणजे विशेष मार्गदर्शक ज्यांचं आम्हाला लाभलं ते संजय वजे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ज्यांनी आम्हाला बोलत साकार केले ते पुढील प्रमाणे संतोष आपण तर दीक्षित साई सिटी, तसेच लालचंद भोईर नगरसेवक कोळेगाव, तसेच तकदीर कळण माजी सरपंच एडुटणे, सुनील भोई मोहिते उद्योजक, निलेश शेट विकी वजे समाजसेवक, रमाकांत मडवी, सोपान म्हात्रे उद्योजक, नरेश ठाकूर उद्योजक, आपण तर मालिकावीरसाठी ज्यांच्या माध्यमातून बाईक मिळाली सदाशिव पाटील उद्योजक बेतवडे, मुरलीधर म्हात्रे मनपाडा, विनोद वजे मनपाडा, अभिमन्यू म्हात्रे मनपाडा, रवी म्हात्रे मनपाडा, श्रीकांत सचिन गायकर आपण तर गोलवली, तसेच अर्जुनभाई पाटील फुटी प्लस संघटनेचे अध्यक्ष, तसेच आपण तर निवृत्ती भंडारी माजी नगर आपण तर सरपंच एडुटणे, तसेच आपण तर सोपान सहदेव म्हात्रे समाजसेवक यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल देखील उपलब्ध झाले. मुकेश पाटील त्यांचं देखील मोलाचं सहकार्य सोनारपाडा. तर मॅच आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची मॅच, दोन बलाढ्य संघ. इथून तो संघ जिंकेल तर सेमीफायनल मध्ये पोहोचेल, म्हणजे सिळगाव बरोबर फाईट बॅक करेल. वसंत गोलंदाजी मार्कवा सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला. शांतीनाथ आणि अजय ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. वसंत गोलंदाजी मार्कवर खोनीगाव एंडकडून सामना सुरू होतोय. हो पहिला चेंडू वेल लेप केलाय, पंच वाईटची खून करताय. अवंत धाब्याने खातं उघडलं जातं यावेळेला. आपण तुर्बे 40 प्लस संघाचं काय खेळ केला मगाशी नावापाडा संघ विरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली. गोलंदाजी मार्कवर वसंत, स्ट्रायकला शांतीनाथ. ओ फटका चांगला पूलचा यावेळेला, पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. फुल करते आपण पाहू शकता यावेळेला. 7 धावा आपण पाहू शकता. 7 धावा आपण पाहू शकता. नक्कीच इथून मात्र जो जिंकेल तो बक्षीस पात्र आपण तर ठरू शकतोय. पहिला चेंडू वाईट होता. 7 धावा आहेत. बघा आमच्या समालोचन कक्षामध्ये जे 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 काही खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण थोडंसं शांत बसा, कारण तुमच्याकडे लक्ष जर विचलित झाला तर कदाचित धाव देखील कमी लिहिली जाते आणि त्यामुळे आम्ही समालोचन करताना ते आम्ही चुकू शकतो. थोडंसं सहकार्य करा. वसंत पुढे गोलंदाजी मार्कवर P1चं षटक होतं, कारण एकच षटक पॉवर प्लेच असणार आहे. वसंत ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, मिड ऑनला क्षेत्रक्षण. हो ड्राईव्ह करायला येतं, भाग पडलं तर बॅटची हलकीशी कडा होती. ज्याप्रमाणे आपण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षण रिएक्शन होतं, जणू काय जेल सुटलाय. सुधीरचा रिएक्शन असं वाटतंच. पाहू शकता आपण बॅटची कडा होती. यष्टीरक्षक एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी, अवघड झेल होतं पण कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. वसंतने चांगलं कमबॅक केलं होतं. वसंत राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. फटका चांगला यावेळेला, क्षेत्ररक्षक आहे. ओ झेल ड्रॉप, पंचांच्या षटकात कडून कॅचेस विन द मॅचेस.
उमेश जाधवचा जिथून नितीनने मगाशी खूप चांगलं वर्णन केलं की उमेश जाधवचा झेल पकडला तिथून सामन्याला नजर लागली, गरगर लागली आणि तोच टर्निंग पॉइंट ठरला. 13 धावा दाफलकाती. विराज पाटील देखील बघा डीजे ऑपरेटर, क्या बात आहे, सर्व काम करतायत बघा. वसंत थोडंसं महाग राहतं, विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. इथून शांतीनाथ खूप चांगली बॅटिंग करतोय, 2 जुतान मिळाले त्याला. वसंत राईट राऊंड तिकडे मारा करतोय. ओ फटका पुन्हा एकदा उंच गेलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो, यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. एकाच षटकामध्ये तिसरा झेल सुटलाय. 3 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मग गोलंदाज काय करेल नितीन, अशाच प्रकारे तुम्ही जर झेल सोडले. शांतीनाथचा आपण बघितलं ते झेल सुटला जातो. इथे संख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा आपण पाहू शकता. 16 धावा स्ट्रायकेरला अजयला आपण पाहू शकता. शांतीनाथ आपण 4 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या त्याने. वसंत थोडंसं आपण वाटतं यावेळेला मी तर म्हणेन कम नशिबी ठरतोय, कारण 3 झेल सुटल्यात. चांगली गोलंदाजी केली होती त्याने. हो चांगला चेंडू. यष्टरक्षक पुन्हा एकदा बीड होतं यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला पायच्या स्वरूपात आपण तर 17 धावा. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. पुढे गोलंदाजी मार्कर वसंत स्ट्रायकेरला. शांतीनाथला आपण पाहू शकता, खूप चांगली बॅटिंग करतो शांतीनाथ. 3 जीवदार मिळाल्यात. राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक सुधीर आल्यात. पुन्हा एकदा चूक होते. 4था झेल सुटलाय. नितीन एकाच षटकामध्ये एकाच बॅटरचे 4 झेल सुटलेत. हा मला वाटतं 40+ एक विक्रम असेल सचिन ठाकूर कदाचित. 3 झेल सुटताना बघितला. 4था झेल. मग वसंत काय करेल बघा ना. 4 झेल कुणाचे सुटलेत तर शांतीनाथचे आपण तर झेल सुटल्यात. आणि 4 झेल एकाच खेळाडूचे एकाच षटकामध्ये. करण काळत आणि सुधीर कडनं एक चांगला क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झेल सुटले जात आहेत. बघा छोटा रंगनाथ आलाय. तर विकी पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. ना पेंढारकरच्या मैदानात प्रथमच नाईट्स कोणी आयोजन केलं होतं. आपण तर विकी पाटील असेल, विक्रम आपण तर विक्रांत पाटील असतील, तर या आपण व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 4 झेल सुटल्यात. 19 धावा आल्यात. 19 धावा. मी तर म्हणे घारिवली संघाने पहिल्या षटकात काय घडले महत्वाचं नाही, आता घडवायचंय. आता इथून चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. मालिका 20 साठी आपण तर साहिल नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून देखील आम्हाला बाईक मिळाले. ध्रुवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून 19 धावा आहेत. 19 नाही, 12वा खेळाडू आहेत ना इथे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू आहेत. बघा चेक कर. 19 आहेत. हे बघा चेक करा. पहिल्या चेंडूवरती वाईट, दुसऱ्या जवळ या. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसऱ्या चेंडूवरती डॉट आला. चौथ्या चेंडूवरती षटकार आला. परत 5व्या चेंडूवरती आपण तर 3 आल्या. नंतर आपण तर 22 झाल्यात आणि नंतर 2 धावा आल्यात. नाही दादा, तुमचा 12वा खेळाडू आहे ना इथे. असं जर वाटत असेल तर तुम्ही येऊन बसा. नाही, आम्हाला काय कोणताही संघ जिंको हारो जिंको आम्हाला फरक पडत नाही, पण तुम्ही असा आरोप करू नका. 21 धावा आहेत. 12वा खेळाडू म्हणून सांगतो नितीन, कारण पाहिजे. नाही बघा, मी प्लीज विनंती करतोय, थोडंसं सहकार्य करा आम्हाला. नाही 12वा खेळाडू असून नितीन असं नका करू. 19 धावा आहेत. समालोचकांना दोन्ही संघ सारखे असतात. पूल केला यावेळेला. फटका हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. संदीपने पुन्हा एकदा झेल. नितीन 5वा झेल सुटला जातोय. आता झेल कोणाचा सुटलाय तर अजयचा झेल सुटलाय.
धावसंख्या धाव फलक आपण बघितलं तर 20 धावा. बघा तुर्बे संघ लक्ष द्या जरा, 12 खेळाडूंना विनंती करतो. 20 धावा झाल्यात. नितीन कान तुम्ही चेक करा, 20 धावा झाल्यात. अजय आणि आपण तर शांतीनाथचे 4 झेल सुटल्यात. अजयचा 1 झेल सुटलाय. सुधीर गोलंदाजी मार्कवर उंबारली एंड करून राईट आर्म ऊर्ध्वगती मारा करतोय. हो ड्राईव्ह करायचा होता यावेळेला, वाईड अर्कचा वापर केला होता. खूप चांगला चेंडू होता. सुधीर कमबॅक करतोय. बघा झेल सुटल्यानंतर आपलं जे नियंत्रण आहे ते मात्र खोत नाहीये. कुठेतरी अचूकता बघायला मिळते, भेदकता बघायला मिळते. सुधीर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगती मारा करतोय. ओ चांगला चेंडू, चेंजअप पेस होता यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पडलाय तर चेंडू बघा थोडासा आतमध्ये आला यावेळेला, थोडासा स्पिन होऊन आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते, चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून. झेल सुटल्यानंतर बघा काय जबरदस्त गोलंदाजी. हा चेंडू वेल लेफ्ट केला यावेळेला. आपण तर पंच वाईट शिकून करतात रमेश म्हात्रे. धावसंख्या धाव फलकात 21 धावा. 21 धावा आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. बक्षीस पात्र फेरी सुरू आहे आता. इथून जर भावेश बघितलं तर इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये पोहोचेल. सुधीर पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगती मारा करतोय. हा चेंडू लॉफ केलाय. टायमिंग चांगला, टक्का आवाज आलाय, पाठवून दिलाय चेंडूला यावेळेला. आपण तर सीमेरेषे पार षटकार. झेल कुणाचा सुटलाय आपण बघितलं तर तो बॅटर आता इथून चांगली बॅटिंग करतोय. शांतीनाथ नावामध्ये शांती आहे पण मात्र बॅटिंग मात्र खूप चांगली करतोय. क्रांती घडवतोय मैदानावर. 27 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 4 झेल सुटले शांतीनाथचे, 1 झेल सुटला आपण तर अजयचा. कॅचेस विन द मॅचेस. गाडी सगळे बॅटिंग ऑर्डर देखील खूप चांगले, पण झेल पकडणं फार गरजेचं. नितीन जेव्हा जेव्हा झेल पकडल्या तेव्हा गोलंदाजाचं मनोबल उंचावतं. आता गिरीश बघा स्वतः आल्यात आपण तर मिड विकेट रिझन मध्ये. सुधीर तो शांतीनाथ. ओ फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह बघायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन दिले गेले. करसन पाटील चेंडूला उचलतील, फेकी करतील. 2 धावा बिल्डर कापायचं आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. चंद्रकांतची बॅकिंग येते बघा. चंदू येत आहेत बॅकिंगला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 2 ने पुढे सरते. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. 29 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. सुधीर पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वगती मार्क होतोय. वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या घेऊन आलाय. ओ हवेमध्ये होता यावेळेला चेंडू. डीप कव्हरेज मध्ये चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी घेते का पाहायचं यावेळेला आणि 3 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शांतीनाथ आणि अजय ही जोडी आपण तर 3 धावा पूर्ण करत. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16च्या सरासरीने 32 धावा आपण पाहू शकता. बघा खेळाडूंना विनंती आपण लाईट्स जरा गाडीच्या बंद करायच्यात 4 व्हीलरच्या. नक्कीच कारण का हे गाणं लावल्यानंतर भोजपुरी लोक जेव्हा जेव्हा जात असताना रस्त्यावर थांबतात आणि ऐकतात गाणं. हे त्यांना माहिती आपण 1300-1400 किलोमीटरवरनं आलंय तरी पण आपण इथं महाराष्ट्रात आपलं गाणं वाजतंय. मग आपली कोळी गीतं का नाही वाजत. 32 धावा गोलंदाजी मार्कवर आलाय आपण बघितलं तर यावेळेला संतोष येतोय. संतोष पाटील
देवेंद्र वजे कुठे? चला प्रेक्षक जरा लवकर या. संतोष गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला टर्न केलाय, डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला डीप मध्ये, डीप स्कोर लगत क्षेत्ररक्षक येते, चेंडूला फीड करतो. 2 धावा कंप्लीट होतं का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. शांतीनाथ आणि अजय ही जोडी खूप चांगली भागीदारी बनवते. 34 धावा धावफलकाती लागल्यात. स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. शांतीनाथला आपण पाहू शकता जबरदस्त बॅटिंग करतोय. 11 चेंडू 30 धावांची खेळ करतोय. संतोष कोणीगाव एंड करून राईट आर्म ओव्हर द मारा करतो. वैयक्तिक पहिल्या संघात 30 साठी घेऊन आलाय. चांगला चेंडू होता, पूल करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू चालला बॅकवर्ड स्कोर लागला. क्षेत्ररक्षक मात्र भरपूर दूरवरती आहे. 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. तुर्बे 40+ संघ जबरदस्त कामगिरी करतोय. आणि मगाशी सकाळी संघनायकांनी सांगितलं की जेव्हा ते खेळायला आले की आम्हाला आनंद मिळतो इथं खेळताना. कारण आमच्या विभागात स्पर्धा 40+ होतात, पण त्या डे होतात, नाईट स्पर्धा होत नाहीयेत. संतोष राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला शांतीनाथ हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि आता मात्र थोडासा दमछाक झालेला दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आता स्ट्रायकेनला अजय आल्या बऱ्याच वेळानंतर. ज्या अजयला आपण देखील जीवदान मिळालंय. 2 चेंडूमध्ये त्याने 1 धाव केली आतापर्यंत. चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत आपण. संतोष 3 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात. फटका चांगला ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चला मिड विकेटला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फीड करतोय. गिरीश खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. 10 धावफलकावरती 38 धावा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संतोष पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत त्यांनी, मोठे पटके मारू देत नाही. 6 धावा दिल्यात. शांतीनाथला आपण पाहू शकता. संतोष राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. फटका यावेळेला चांगला टकावा झालाय. लॉंग ऑफला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा पार. षटकार. नाही आता करण जरा रामाची गीते होती. रामनवमी सुरू झाली आहे. तुम्ही देखील एक हवा आहेत. चला चेंडू घ्या, लवकर द्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावरती 44. बघा वेगवेगळ्या अँगलने आपण तर दाखवले जातं चित्र. आपण तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता 4 कॅमेरे ही स्पर्धा कव्हर केले ते. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती ते आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा. आपण इथे एकही गडी बाद झाला नाही तुर्बे 40+ संघाचा. आपण डगआउट पाहू शकता. आपण तर तुर्बे 40+ संघाचा आनंद घेत आहेत, विचार करतायत. विचार कोणत्या प्रकारचा करत नाही, रिलॅक्स महसूस करतात की कल्याण डोंबिवलीत आलो, आम्हाला नाईट स्पर्धा खेळायला मिळाली आणि आतापर्यंत बक्षीस पात्र फेरीमध्ये देखील ते सामना खेळताना दिसत आहेत. अंतिम चेंडू आपण इथं षटक घेऊन आलाय नंदकुमार आला. 44 धावा. संतोष अंतिम षटक घेऊन आलाय यावेळेला. आपण बघितलं तर नंदकुमार 44 धावा. विराज मला वाटतं हसण्याची स्पर्धा ठेवली तर तुम्ही पहिले याल. नंदकुमार येतो गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला फ्लिक केलाय, काय वळवलंय, टायमिंग बेमिसाल. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार.
आनंद जोशी धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 50 धावा कंप्लीट 50 कंप्लीट. तुर्बे 40+ संघाच्या बघा जेता देखील झेल सुटला होता तो आता चांगली बॅटिंग करतोय 8 धावांवरती आता बॅटिंग करतोय कुमार. हो चांगला चेंडू होता यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. लीड देखील करण्याचा प्रयत्न केला आता स्ट्रायकेला शांतीनाथला पडवायच्या लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते 51 धावा 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. डब्बल आपण तर 15 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी करतो शांतीनाथ. हा चेंडू पूल केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे उडी मारतोय पण चेंडू गेला लॉंग ऑन सी मार्शा पार षटकार. थोडस लक्ष द्या आम्ही थँक्यू म्हटलं तुम्ही आज जास्ती आवाज करता. 57 धावा पटका चांगला डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय वेगाने यावेळेला गोळीच्या वेगाने चेंडू सीमारशा पार. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला तब्बल तुर्बे 40+ संघाची धावसंख्या आपण पाहू शकता यावेळेला 61 आणि आपण म्हटले तर शांतीनाथ पोहोचतोय वैयक्तिक 49 वरती 17 चेंडू मध्ये 49 ज्याला 5 आपण 4 जीवदान मिळालेत. नंदकुमार हो उंच गेलाय चेंडू झेलची शक्यता आहे का पाहायचंय प्रयत्न केले नाहीये चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय आणि चेंडू सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते आपण 65 आणि आपण शांतीनाथचे 50 धावा कंप्लीट जर टाळ वाजून त्याचं अभिनंदन करायचंय. शांतीनाथ जरा बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. वेल प्लेड काय बॅटिंग केली बघा जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. 53 वरती खेळतो वैयक्तिक चेंडू बाकी अजूनही आम्हाला आपण तर भावेश सांगतात या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. जीवदान किती महागात पडतात बघा क्रिकेटमध्ये. नंदकुमार हो चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केले ते धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 66 आणि 67 धावांचं लक्ष आहे. काय बॅटिंग केले 54 धावांवरती नाबाद राहिला आहे. जर शांतीनाथची जर बॅटिंग आवडते टाळ्या होऊन देते त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ दे. जबरदस्त बॅटिंग. मॅच जसे सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या डे आपण आमचे साथी समालोचक करण काळे यांच्याकडे धन्यवाद.
सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जय पिंपादेवी चषक 2025च्या चौथ्या रात्रीमध्ये क्वार्टर फायनलची लढत आपण सर्वजण एन्जॉय करतोय. तुर्भे आणि त्यांच्या विरुद्ध घारिवली या दोन संघांदरम्यान 66 धावा बनवल्यात तुर्भेने आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय घारिवली संघासमोर. आघाडीची जोडी मैदानाचा आत चाललेली आपण पाहतोय. एका बाजूला वसंत पाटील आणि दुसऱ्या बाजूला गिरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष 67 धावांचा लास्ट मॅच मध्ये नवा पाडाला शेवटच्या षटकामध्ये त्या धावा बनवू दिल्या नाही तुर्भेच्या गोलंदाजांनी आणि तो निसटता विजय मिळवल्यानंतर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग शांतीनाथ कडून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 19 बॉल मध्ये 54 आणि अजयने चांगली साथ दिली त्यांना 8 धावा त्यांच्या बॅटमधून. सो दोघेही नाबाद राहिले आणि टोटल 66 धावा. सदुसष्ट धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. पहिल्या षटकामध्ये आपल्याला सुनील पाहायला मिळतात बॉलिंग मार्क वरती. सेकंड क्वार्टर फायनलची लढत या स्पर्धेमधली 40+ फॉर्मॅट ऑलरेडी शिगाव काल पोहोचलेले आहेत आणि शिगावच्या अगेन्स्ट सेमीफायनल नंबर 2 मध्ये उद्याचा जो 6वा सामना आहे त्यामध्ये कोण खेळेल यासाठीची लढत आपल्या समोर. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल सुनील स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. गिरीश पाटील यांना आपण पाहतोय आघाडीला. पहिला डॉट बॉल. उद्याची पहिली मॅच असेल संद 40+ आणि वाडेकर 40+ या दोन संघांदरम्यान. ठीक तुम्हाला 4:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. दुसरी मॅच असेल पडले 40+ विरुद्ध अडिवली 40+. तुम्हाला 5 वाजता रिपोर्ट करायचं आहे. लक्षात घ्या सचिन ठाकूर. थर्ड मॅच रेग्युलरची असेल तृणमूल विरुद्ध उंबारली. फोर्थ मॅच रेग्युलरची असेल सेमीफायनल वाडेकर विरुद्ध सोनारपाडा. पाचवी मॅच जो उद्याचा पहिल्या मॅचचा विनर असेल आणि दुसऱ्या मॅचचा विनर असेल त्यांच्यामध्ये 5वी मॅच आहे. तर 6वी मॅच शेगाव आणि या मॅचचा विनर त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 7वा असेल 7वी मॅच अर्थातच रेग्युलरची फायनल आणि 8वी मॅच 40+ ची फायनल. असं उद्याचा शेड्यूल आहे. टॉप यायचा आहे. फाईन लेगला फिल्डर मागे गेलाय. बॉल मात्र पहिल्या टप्प्यावरती कव्हर करून ते थ्रो करतायत. नाव मिळत असताना अर्थातच 1 आणि टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 2 धावा. बावीस बॉल मध्ये आपण पाहतोय 65 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. यावेळेला लॉफ्ट करायचं होतं वसंत पाटीलला स्ट्रेट बॅटने मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा प्रचंड ताकदीचा वापर होता. हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना बॅट ड्रॅग झाली खेळपट्टीवरती. अर्ली बॅट स्विंग स्लोअर वन आलाय. पेस ऑफ केला होता आणि इथे येतोय तो डॉट बॉल. वसंत पाटीलला समजलंय. चेहऱ्यावरती स्माइल आली पण बॉल डॉट झाल्यानंतर जर तरला कॉमेंट्री बॉक्स मध्ये महत्व मैदानाचा आत नाही आणि 67 चेस करायचे आहेत. त्यामुळे पॉवर प्लेला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅपिटलाइज करायचंय. गिरीशने चर्चा केली हीच वसंत सोबत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त आपण पाहतोय त्या 2च धावा. सुनील फुल लेन टाकलाय. बॉलर्स बॅक. लॉंगॉनचा फिल्डर बॉडीचा बॅलन्स गेलाय आणि बॉल गेलाय लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगला फटका स्ट्रेट बॅटने फुल लेन बॉलला लॉंग ऑनला ड्राइव्ह करत असताना चौकार. 6 वरती धावसंख्या. शेवटचा एक बॉल पॉवर प्लेचा या षटकामधला.
ऑन साइडला उडवलाय, मात्र डीप मध्ये फिल्डर फार वेगाने बॉल वरती. चांगला प्रयत्न होता, बॉल हाताला लागला, डायव्हर्ट झालाय. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या वेगाने पूर्ण करतात गिरीश आणि वसंत. आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 8 धावा, बॉल बाकी आहेत 18. गरज आहे 59 धावांची. 18 बॉल 59 धावांची गरज. धावा फलकावरती 8 धावा आहेत, बॉल बाकी आहेत 18 बॉल मध्ये 59 धावांची गरज आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि गोलंदाज आलेत संजय. फुल लाईन बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, मात्र बॉल सध्या जर आपण बघितला तर तो सिली मिडॉन कडे गेला होता. वसंत धाव घेण्याचा प्रयत्नात होते, मात्र गिरीशचा पूर्णपणे नकार होता. कोऑर्डिनेट करावं लागेल दोघांनाही, पार्टनरशिप करावी लागेल. 67 बनवायच्या. पहिला वाईड आलाय. धाव फलकावरती 9. उडवलाय आणि बॉल थेट निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअरला गावा यात्रेसाठी षटकार. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 15 या आकड्यावरती. षटकारासोबत फ्लाय होतोय. लॉंग ऑन कडे चाललाय बॉल. फिल्डर फार वेगाने, गॅप मध्ये बॉल आहे. पहिल्या बाउन्स वरती चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. वसंतचा कॉल आहे. 2 आणि 2 धावा. 2 धावांच्या साह्याने धावासंख्या जर आपण बघितली तर ती सध्या जाऊन पोहोचले 17 या आकड्यावरती. या मॅच मध्ये बॉल अजूनही बाकी आहे 16 आणि 16 बॉल मध्ये 50 धावांची गरज आहे मॅच मध्ये. नेक टू नेट फाईट आहे. या ओव्हर मध्ये धावा यायला सुरुवात झाली. बॉलर्स बॅक, स्ट्रेट ड्राइव्ह. फिल्डिंग चांगली झाली आणि यावेळेला मात्र एकच धाव दोघेही पूर्ण करत आहेत. सिंगलने धावसंख्या सध्या 18 बॉल बाकी आहेत 15 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. या तीनही बॉलवरती अटॅक करण्याचाच प्रयत्न असेल. 40च्या जवळपास धावा जर उरतात तर 20च्या सरासरीने लास्ट 2 ओव्हर मध्ये तिथे धावा बनवायच्याच आहेत. पण या 3 बॉल मध्ये तर प्रामुख्याने आक्रमण होईल यात मात्र शंका नाही. मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहेत सोपा झेल. पहिली विकेट वसंत पाटील बाद. अठरा धावा धावफलकावरती. पहिली विकेट पडली वसंत पाटील आणि मैदानाचा आत सुधीर पाटील. नॅट नंबर 3. बॉल बाकी आहेत 14 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. 2 बॉलवरती किमान एक मोठा फटका पाहिजे. चर्चा कदाचित गिरीश पाटील आणि सुधीर मध्ये हीच झाली असावी. 40च्या जवळ 2 ओव्हर्स मध्ये धावा चान्स घेऊ शकतात लास्ट 2 ओव्हर्स मध्ये. बिकॉज आपण प्रत्येक संघामध्ये पाहतो 1 ते 2 बॉलर चांगले असतात जे प्रामुख्याने आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळतात. यानंतर कुठेतरी त्या वीक पॉइंटला हिट करण्याचा प्रयत्न करतील. पण सध्या या 2 बॉलवरती आक्रमण करावंच लागेल. पिकअप शॉट
मिड कडे आणि त्या फिल्डरचा वाक्या बाहेर. षटकार. फटका आला. धावसंख्या 24. यावेळेला एजा एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून गॅपमध्ये बॉल चाललाय. 3 फिल्डर 1 बॉल 2 धावा त्यामध्ये पूर्ण करण्यात आल्यात. लॉंग ऑफचा फिल्डर मिसफिल्ड झाली आहे. मागून बॅकअप. बॉडीचा बॅलन्स गेला. बॉलला जाऊ दिलं नाही. 3 फिल्डर तिघांनी अटेम्प्ट केलाय आणि तोपर्यंत धावा देखील 3 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. अगोदर लॉंग ऑनच्या फिल्डरने स्टॉप केलं, गती कमी केली. मिड विकेटच्या फिल्डरने त्यानंतर पूर्णपणे आतमध्ये ढकलून दिलं बॉलला आणि त्यानंतर जो एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर होता त्याने थ्रो केलाय. अशा पद्धतीने तिघांचं कॉन्ट्रीब्युशन. धावा 3 मिळतात गिरीश, सुधीर, गारिवलीला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस 27 वरती धाव फलक. 12 बॉल 40 धावांची गरज या मॅच मध्ये तुर्भेच्या अगेन्स्ट गारिवली संघाला. बारा बॉल आणि 40 धावांची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे ते बॅटिंग करणाऱ्या गारिवली संघाला. सुधीर आलेला आणि त्याच्या बॅट मधून षटकार मात्र कॉन्फिडन्स देऊन जाईल त्यालाही आणि या मॅच मध्ये येण्याचे संकेत देखील त्याने दिलेत ते तुर्भे संघाला. डीप कव्हरला फिल्डर आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, ऑन साइडला 3. पूल खेळला, गॅप मध्ये बॉल डीप स्क्वेअर लेगला पहिल्या बाउन्स वरती सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. ताडीबान 31 धावा धावफलकावरती. 11 बॉल मध्ये 36 धावांची सुरुवात. या चेस मध्ये आता कुठेतरी गारिवलीची गाडी ऑन ट्रॅक. फुल लेंथ बॉल पायावरती. येस, विकेट. 31 for 2 गारिवली. बॉल बाकी आहेत 10 बॉल मध्ये 36 धावांची गरज. नवीन बॅटर संदीप पाटील. ओ क्लीन बोल्ड. एक प्रचंड होता, ॲक्युरसी होती या बॉल मध्ये. संदीप आलाय आणि आता संदीप चाललाय.
31-3. नवीन बॅटर धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल 31 धावात. पूल केलाय, बॉल बॅटच्या वरती चढलाय, डीप स्क्वेअर कडे चाललेला आहे. जवळपास 3 फिल्डर अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चौथा फिल्डर मागून, अगोदर रमेश मात्रे, त्यानंतर 2 मध्ये होते आणि डीप स्क्वेअर लेगच्या फिल्डरने त्यानंतर कव्हर करून थ्रो केलेला आहे. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 32. 8 बॉल 35. उद्या यायला विसरू नका या स्पर्धेची अंतिम रजनी. ठीक 4 वाजता संद 40+ आणि वाडेकर 40+. क्वार्टर फायनलची पहिली लढत, दुसरी पडले विरुद्ध अडविली ठीक 4:30 वाजता. त्यानंतर 2 रेग्युलरच्या सेमीफायनल, झोडंबोली विरुद्ध उंबारली, वाडेकर विरुद्ध सोनारपाडा. आणि संद पहिल्या क्वार्टर फायनल मधून आणि दुसऱ्या क्वार्टर फायनल मधून जिंकणारे तो लगेचच 5व्या मॅच मध्ये खेळेल. आणि 6व्या मॅच मध्ये शेळगाव, जे कालचे सुपर 4चे टॉप 4ला पोहोचलेली टीम आहे, आणि आजच्या या मॅच मधून जिंकणारा संघ शेळगावच्या अगेन्स्ट 6व्या मॅच मध्ये खेळेल उद्याच्या दिवसामध्ये. लक्षात घ्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 33 धावा लास्ट ओव्हर मध्ये बनवायच्या, 34 धावा 6 बॉल. स्क्रीनवरती आमचे लाडके आयोजक या स्पर्धेचे दत्ता मात्रे यांना तुम्ही पाहताय. एकटेच बसलेत. उद्या एकच शेवटचा दिवस उरलाय, कदाचित त्याचा विचार करत असावे. प्रचंड मेहनत आहे प्रत्येकाचीच त्यामध्ये. बॉल निघालाय गॅप मधून थेट सीमारेषेच्या बाहेर. 5 बॉल 5 षटकारांची गरज आहे. 5 बॉल 30 धावांची गरज. रिव्ह्यू अंपायर्स कॉल आय थिंक. इट इज फेअर डिलिव्हरी. 5 बॉल 30 धावांची गरज अजून या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या गारिवलीला. पहिला चौकार तर गिरीश बॅट मधून आलाय. शिवा लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. पूल खेळाय, बॉल निघालाय काऊ कॉर्नरच्या वरतून. 4 बॉल 24 धावांची गरज. दिलीप पाटील आणि त्याचबरोबर दिलीप शेठ वझे. निखिल शेठ पाटील आणि दिलीप शेठ वझे यांचं आगमन झालं. या आपण मंचावरती आपले सहर्ष स्वागत. 4 बॉल 4 षटकारांची गरज आहे. 2 मोठे फटके आलेत. गिरीश या मॅच मध्ये आणतोय गारिवलीला. यस, बॉल टाकत असताना आवाज प्लीज देऊ नका ऍज पर रूल.
4 बॉल 24 धावांची गरज. फुल टॉस आहे मात्र यावेळेला लॉफ्ट करू शकले नाही. गॅप मध्ये बॉल होता, डीप मधून चांगली फिल्डिंग जीतू कडून आणि आता मॅच मध्ये 3 बॉल 23 धावांची गरज. चांगला संघर्ष होता वसंत आणि गिरीश कडून, खास करून पॉवर प्ले मध्ये धावा बनल्या नाही. भावेश, जर आपण नजर टाकली तर पहिल्या षटकामध्ये फक्त आल्या होत्या त्या 8च धावा. तो कुठेतरी इम्पॅक्ट पडला. बॅकफुटला कट करायचा होता, डॉट बॉल. शेवटचा आता बॉल बाकी ठरतातच ते 2 आणि 2 बॉल मध्ये 23 धावांची गरज. पुन्हा एकदा मी सांगेन, उद्या 4 वाजता संद 40+ आणि वाडेकर 4.5 पडले आणि अडवली 40+च्या 2 लढती आहेत. त्यानंतर जिरुडुंबिवली आणि उंबारली, वाडेकर आणि सोनारपाडा 2 सेमीफायनलच्या लढती रेग्युलरच्या असतील आणि त्यानंतर 2 सेमीफायनल 40+च्या तुमच्या समोर असतील आणि त्यानंतर 2 फायनल. आता शेवटचा एक बॉल आणि 17 धावांची गरज. सो समोर बॉल आणि बॉल थेट गेला आता निघून सीमारेषेच्या बाहेर. सो अर्थातच इथे आता या चौकारा सोबत सामना संपला आणि 12 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय. तो अर्थातच तुर्भे 40+ मास्टर्सने हार्दिक हार्दिक अभिनंदन. ठीक उद्या 6वा सामना शेगाव विरुद्ध तुर्भे, जो 40+ फॉर्मॅटचा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. लक्षात घ्या, तुम्हाला आयोजक जो वेळ देतील त्या वेळेनुसार या 6वी मॅच आहे तुमची तुर्भे शेगावच्या विरुद्ध उद्याच्या रजनीमध्ये. आणि आता आपण वळूयात ठीक मंचावरती मॅच समरी स्क्रीनवरती 12 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.